3000चा लाभ हा आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये डीबीटी द्वारे उपलब्ध करून दिलेला आहे। उशीर झाल्यामुळे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे विस्तांतर सुद्धा करण्यात आलेले आहे। बघा, लाडकी बहिणींनो, आताच महिला व बालिका विभागाचे मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार उशीर झाल्यामुळे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्यांचे पैसे एकत्रितपणे सोडण्यात आलेले आहेत। भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये आज सकाळपासून पैसे जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। सकाळपासून भरपूर लाडक्या बहिणींनी बँकांमध्ये प्रचंड गर्दी केलेली आहे। भरपूर लाडक्या बहिणींनी आज सकाळपासून हप्ते सुद्धा काढलेले आहेत, परंतु आज सर्व जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट हप्ता आणि सप्टेंबर हप्ता सोडण्यात आलेला नाही। तर आज फक्त या प्रमुख जिल्ह्यांमध्ये या 2 हप्त्यांचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। तर हे प्रमुख जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया। तर बघा, लाडक्या बहिणींनो, कालच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं होतं। थेट उपमुख्यमंत्री ज्यावेळेस आम्ही बटन दाबलं, माय माऊलींनो, तुमच्या सगळ्यांच्या डीबीटीवर पैसे आता घरी गेल्यानंतर जमा झालेले असतील। आम्ही दिलेला शब्द पाळणारी लोक। तर बघा, लाडक्या बहिणींनो, आताच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता आणि सप्टेंबर हप्ता जमा करण्यासाठी कालच डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं होतं आणि आज सकाळपासून पैसे येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। भरपूर लाडक्या बहिणीने आज सकाळपासून हप्त्यांचे पैसे काढून सुद्धा आणलेले आहेत, परंतु तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज सर्व जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट हप्ता आणि सप्टेंबर हप्ता सोडण्यात आलेला नाही। फक्त प्रमुख जिल्ह्यांमध्येच या 2 हप्त्यांचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। तर हे प्रमुख जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार फक्त पात्रच बहिणींच्या खात्यामध्ये हप्ते येणार आहेत। मला आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा सांगायचं आहे की पात्र लाभार्थ्यांना वगळण्यात येणार नाही, त्यांच्यावर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होणार। तर बघा, लाडक्या बहिणींनो, आताच महिला व बालिका विभागाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही पात्र लाडक्या बहिणीवरती अन्याय सुद्धा होणार नाही। म्हणजेच ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील, पात्रतांमध्ये बसत असतील, त्या बहिणींच्या खात्यामध्ये 100% 2 हप्त्यांचे पैसे येणार आहेत। बघा, लाडक्या बहिणींना कालपासूनच तुमच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता आणि सप्टेंबर हप्ता एकत्रितपणे येणार होता, परंतु काल बँकांना सुट्ट्या होत्या, त्यामुळे काल तुमच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे आलेले नव्हते। परंतु आज सकाळपासून सर्व बँका सुरळीतपणे सुरू सुद्धा झालेले आहेत, त्यामुळे सकाळपासून या प्रमुख जिल्ह्यामधील सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जर तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये काहीच मिनिटांमध्ये 2 हप्त्यांचे पैसे येणार आहेत। बघा, त्या प्रमुख जिल्ह्यांची यादी तुम्हाला सुद्धा वाचून दाखवत आहे। जर तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये 100% या 2 हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे विस्तांतर सुद्धा होणार आहे। बघा, लाडकी बहिणींनो, आज महिला व बालिका विभागाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून सर्व अधिकाऱ्यांना आदेश सुद्धा देण्यात आलेले होते की आज सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता आणि सप्टेंबर हप्ता एकत्रितपणे विस्तांतर करा, कारण आता ऑगस्ट महिना संपत आलेला आहे आणि प्रत्येक महिन्याचा हप्ता हा त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तांतर होत असतो। त्यामुळे ऑगस्ट हप्ता सुद्धा या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तांतर सुद्धा होतच आहे। म्हणजेच शेवटचे 2 ते 3 दिवस राहिलेले आहेत। याच 2 ते 3 दिवसांमध्ये सर्व बहिणींना या 2 हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे विस्तांतर सुद्धा होणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज एकाच दिवशी सर्व जिल्ह्यांमध्ये या 2 हप्त्यांचे पैसे येणार नाही, फक्त प्रमुख जिल्ह्यांमध्ये या 2 हप्त्यांचे पैसे येणार आहेत, कारण याच प्रमुख जिल्ह्यांमध्ये जुलै हप्ता आलेला होता। त्यामुळे सर्वात अगोदर ऑगस्ट हप्ता आणि सप्टेंबर हप्ता या प्रमुख जिल्ह्यांमध्ये येणार आहे। बघा, हे प्रमुख जिल्हे टोटल मिळून 16 आहेत, म्हणजे 16 जिल्ह्यांमधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज 2 हप्त्यांचे पैसे विस्तांतर सुद्धा होणार आहेत। परंतु या 16 जिल्ह्यांमधील सर्व लाडक्या बहिणीने महत्त्वाची
कामे केलेली असावीत। जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली असतील तरच तुमच्या खात्यामध्ये या हप्त्यांचे पैसे विस्तार होणार आहेत। तर कोणकोणती कामे करायची आहेत ती कामे सुद्धा लगेच सांगतो। त्यामुळे लाडके बहिणींनो, तुम्ही सुद्धा ही कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा लाडके बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की आपल्या आधार कार्डच्या आधारावरती आपल्या बँकेमध्ये हप्ता विस्तार होत असतो। त्यामुळे तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक सुद्धा असायला पाहिजे। जर तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असेल तरच तुम्हाला या हप्त्यांचे पैसे येणार आहेत। कारण ज्या ज्या बहिणींचं आधार कार्ड लिंक होता त्या बहिणींच्या खात्यामध्ये सकाळपासून पैसे सुद्धा आलेले। परंतु लाडके बहिणींनो, जर तुमचा जिल्हा 16 जिल्ह्यांपैकी असेल आणि अजून तुमच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता आलेला नसेल, सप्टेंबर हप्ता आलेला नसेल, तर तुम्ही अजून 2 महत्त्वाची कामे करायची आहेत। ती कामे केल्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये हप्ता सुद्धा येणार आहे। तर ती कामे कोणकोणती आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। परंतु आज लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदित्य दाटकर मॅडमने दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही लाभार्थी बहिणींनी आपणवरती विश्वास सुद्धा ठेवायचा नाही। कारण मोठ्या प्रमाणामध्ये अफवा सुद्धा पसरवल्या जात आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार, लाडक्या बहिणींना यापुढे हप्ता मिळणार नाही। तर लाडक्या बहिणींनी अशा आपणवरती विश्वास सुद्धा ठेवायचा नाही। कारण राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार आम्ही पुढील 4 वर्षांचं नियोजन करून ही लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे। त्यामुळे पुढील 4 वर्षे अशाच पद्धतीने सर्व लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी सुद्धा करायची नाही। परंतु ज्या बहिणी नियमांमध्ये बसत नसतील, पात्रतेमध्ये बसत नसतील, त्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे सुद्धा येणार नाही। त्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, पात्र बहिणींवरती अन्याय होणार नाही। पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 100% पैसे सुद्धा विस्तार होतील। तुम्हाला सुद्धा माहिती असेल की कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत। जर तुम्हाला माहिती नसेल तर हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। कारण राज्य सरकारकडून काही नवीन पात्रता लावण्यात आलेल्या आहेत, काही जुन्या पात्रता सुद्धा लावण्यात आलेल्या आहेत। तर या पात्रतामुळे काही बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांचे 3000 रुपये येतील, काही बहिणींच्या खात्यामध्ये 1000 रुपये येतील, काही बहिणींच्या खात्यामध्ये 1500 येतील, तर काही बहिणींच्या खात्यामध्ये 2100 रुपये सुद्धा येणार आहेत। म्हणजे सर्व बहिणींना समप्रमाणामध्ये पैसे येणार नाहीत। कोणत्या लाडक्या बहिणीला 1000 रुपये येतील, कोणत्या लाडक्या बहिणीला 1500 येतील, तर कोणत्या लाडक्या बहिणीला 2100 रुपये, तर कोणत्या लाडक्या बहिणीला 3000 रुपयाप्रमाणे पैसे सुद्धा येणार आहेत। तर एकंदरीत कोणत्या लाडक्या बहिणींना किती पैसे मिळणार आहेत त्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। परंतु आज ज्या 16 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होत आहेत तर हे 16 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। जर तुमचा जिल्हा या 16 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील, तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे। तो लाडक्या बहिणींनो, जिल्ह्यांची यादी पाहण्या अगोदर तुमचा बँक खाता या प्रमुख बँकेपैकी आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। कारण राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार फक्त याच 12 बँकेमध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार होतील। ज्या ज्या बहिणींचं खातं या 12 बँकेपैकी असेल त्यांच्याच खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता, सप्टेंबर हप्ता विस्तार होणार आहे। तर या 12 बँका आणि 16 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून 10 आनंदाचे निर्णय लागू करण्यात आलेले आहेत। जर तुम्ही लाडकी बहीण असेल, लाडकी बहीण योजनेमध्ये तुमचा अर्ज पात्र असेल तर तुम्हाला सुद्धा या 10 आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। तर हे 10 आनंदाचे निर्णय कोणकोणते आहेत ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो, जेणेकरून तुम्हाला सुद्धा या 10 आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, 12 बँकांची आणि 16 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे आणि या 12 बँका आणि 16 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत। परंतु 12 बँकांची आणि 16 जिल्ह्यांची यादी पाहण्या अगोदर जे तुमच्यासाठी 10 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत तर हे 10 आनंदाचे निर्णय कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा लाडक्या बहिणींना, या 10 आनंदी निर्णयांपैकी पहिला आनंदाचा निर्णय म्हणजे लाडक्या बहिणींना स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी राज्य सरकारकडून 15,000 रुपये शिलाई मशीन खरेदीसाठी देण्यात येणार आहे। जर तुमचं गाव खेडेगाव असेल आणि तुम्हाला शिलाई मशीनचा व्यवसाय करायचा असेल तर त्या व्यवसायासाठी 15,000 रुपयापर्यंत फ्रीमध्ये अनुदान सुद्धा मिळणार आहे। म्हणजेच तुम्हाला या अनुदानाचा 1 रुपया सुद्धा भरायचा नाही।
खास तुम्हाला शिलाई मशीनसाठी 15,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे। त्यासोबत जो दुसरा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे, दुसरा आनंदाचा निर्णय म्हणजे लाडक्या बहिणींना पिठाची गिरणी या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। त्यानंतर तिसरा आनंदाचा निर्णय म्हणजे मोफत डांका मशीन योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। त्यासोबतच चौथा आनंदाचा निर्णय म्हणजे लाडक्या बहिणींना मसाले व्यवसाय, पापड व्यवसाय करायचा असेल तर अशा व्यवसायासाठी राज्य सरकारकडून अनुदान सुद्धा मिळणार आहे। त्यासोबतच लाडक्या बहिणींना जो पाचवा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे, तर तो पाचवा आनंदाचा निर्णय राज्यातील पिवळ्या रेशनधारक असणाऱ्या आणि केसरी रेशनधारक असणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी घेण्यात आलेला आहे। जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल आणि तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्हाला रेशन कार्डाच्या आधारावरती मोफत किराणा सुद्धा वाटप होणार आहे। त्यासोबतच पाचवा आनंदाचा निर्णय म्हणजे राज्यातील शेतकरी लाडक्या बहिणींना शेळी पालन योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। त्यासोबतच विहीर अनुदान योजना, कुक्कुट पालन योजना, कांदे चाळ अनुदान योजना अशा योजनांचा लाभ देण्यात येणार आहे। त्यासोबतच लाडक्या बहिणींसाठी जो सहावा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे, तर तो निर्णय म्हणजे जर लाडकी बहीण विधवा असेल, लाडकी बहीण निराधार असेल, लाडक्या बहिणींना कोणी सांभाळत नसेल तर त्या लाडक्या बहिणींना अजून एका योजनांच्या माध्यमातून अनुदान सुद्धा मिळणार आहे। त्यासोबत जो सातवा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे, तर तो सातवा आनंदाचा निर्णय म्हणजे लाडक्या बहिणींना एखादा व्यवसाय करायचा असेल, म्हणजेच कापड व्यवसाय असेल, भांडे व्यवसाय असेल, कोणताही व्यवसाय करायचा असेल, म्हणजे सांगायचं झालं तर बांगडे व्यवसाय असेल, त्यासोबतच वडापावचा स्टॉल असेल, भेळ असेल, त्यासोबतच मसाला असेल, अशा पद्धतीचे व्यवसाय करायचे असेल तर या व्यवसायांसाठी अनुदान सुद्धा मिळणार आहे। त्यासोबतच लाडक्या बहिणींना जो आठवा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे, तर तो आठवा आनंदाचा निर्णय म्हणजे लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकारकडून विविध योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। त्यासोबत नववा आनंदाचा निर्णय म्हणजे लाडक्या बहिणींना फ्रीमध्ये मोफत उपचार सुद्धा मिळणार आहे। सरासरी 5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अंतर्गत मिळणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचा 10वा आनंदाचा निर्णय म्हणजे लाडक्या बहिणींना स्वतःची घर नसेल तर त्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। याच्यामध्ये प्रधानमंत्री घरकुल योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना अशा योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। बघा, एकंदरीत 10 आनंदाचे निर्णय लागू करण्यात आलेले होते। एक एक करत 10 आनंदाचे निर्णय बघितले आहेत। आता आपण कोणत्याही क्षणाची वाट न बघता 16 जिल्ह्यांची यादी आणि 12 बँकांची यादी सुद्धा बघून घेऊयात। जर तुमचा जिल्हा 16 जिल्ह्यांपैकी कोणत्या तरी एका जिल्ह्यांपैकी असेल आणि त्या जिल्ह्यामधील तुम्ही रहिवासी असेल तर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे। त्यासोबत तुमचं बँक खातं या 12 बँकेपैकी कोणत्या तरी एका बँकेमध्ये असेल तर तुम्हाला आज सर्वात अगोदर पैसे येतील, उर्वरित बँकेमध्ये परत पैसे येणार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे। खटाखट बहिणींच्या खात्यामध्ये या हप्त्यांचे पैसे हस्तांतर सुद्धा होणार आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी महत्त्वाची कामे करायची आहेत। याच्यामध्ये पहिलं काम म्हणजे तुम्ही आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक करा। त्यासोबतच लाडक्या बहिणींनो, तुमचा आधार कार्ड अपडेट आहे का, बँक खात्याशी लिंक आहे का, या सर्व गोष्टी तुम्ही सुद्धा तपासायच्या आहेत, तरच तुम्हाला हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत। बघा, आज कोणाला पैसे मिळणार, सर्व मिळून किती पैसे मिळणार आणि मागील हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत का, अशा पद्धतीचे प्रश्न सुद्धा विचारण्यात येत आहेत। तर त्या सर्व लाडक्या बहिणींना महत्त्वाचे अपडेट देऊन टाकतो। बघा, लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील, म्हणजे ज्यांच्याकडे 4 चाकी गाडी नसेल, ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल, ज्या लाडक्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असतील, ज्यांचं वय 21 वर्ष पूर्ण असेल, 65 वर्षांपेक्षा कमी असेल, अशाच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील। परंतु ज्या बहिणी नियमांच्या बाहेर असतील, नियमांमध्ये बसत नसतील, त्या बहिणींना हे पैसे सुद्धा येणार नाहीत। त्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही तुमचा वेळ देऊन हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलेला आहे। आता तुम्ही फक्त 30 सेकंद हा व्हिडिओ पाहायचा आहे। 30 सेकंदामध्ये जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी लगेच सांगतो। बघा, सर्वात अगोदर बँकांची यादी वाचून दाखवतो। बघा लाडक्या बहिणींनो, पंजाब नॅशनल बँक, कोटक महिंद्रा बँक, ICICI बँक, IDBI बँक, HDFC बँक, त्यासोबतच बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक अशा सर्व सरकारी बँकेमध्ये पैसे येतील। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, ज्या ज्या
बँकांना डीबीटीची सिस्टीम असेल अशा बँकेमध्ये पैसे येतील. आता आपण जिल्ह्यांची यादी सुद्धा बघून घेऊयात. बघा, लाडकी बहिणीनं सर्वात अगोदर नागपूर शहर, अमरावती असेल, धाराशिव जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, पुणे जिल्हा, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, परभणी, बीड, जालना अशा जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पैसे येऊ शकतात. बघा, लाडकी बहिणीनं ऑगस्ट महिना संपत आलेला आहे, त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये येऊ शकतो. अशा पद्धतीची माहिती सूत्रांकडून वर्तवण्यात आलेली आहे. किंवा तुम्हाला एकत्रितपणे 2 हप्त्यांचे पैसे मिळू शकतात, अशा पद्धतीची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे.